कुंभ राशी पौर्णिमेच्या रात्री ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या घटना घडणार म्हणजे घडणार. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या लोकांनो, ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका, कारण पुढील 5 मिनिटात तुमच्यासमोर अंगावर काटा आणणारे सत्य उलगडणार आहे, जे ऐकल्यावर तुम्ही थक्क होऊन जाल. हा एक अत्यंत ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. पंचांगातील ग्रहांची थेट आता ब्रह्मांडातून ऊर्जा प्रवाह असा काही निर्माण होत आहे, ज्यामुळे हे ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या घटना आता अटळ आहेत आणि ती घडणार म्हणजे घडणार. जे मध्येच हा व्हिडिओ सोडून जातील ते नंतर स्वतःला दोष देतील आणि डोक्याला हात लावून बसतील. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला अशा एका दुर्मिळ योगाबद्दल सांगणार आहे, ज्याचा विचारही तुम्ही कधी केला नसेल. श्रावणी सोमवार आणि मंगळवारी व्रताचा हा अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ योग थेट तुमच्या कुंभ राशीवर खूप मोठा आणि धक्कादायक परिणाम करणार आहे. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला आता सुरुवात होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी फार मोठं असं काही घडणार आहे, ज्याची तुम्हाला पुसटशीही कल्पनासुद्धा आत्तापर्यंत नसेल. तुमचे ग्रह आणि नक्षत्र आता अशी काही चाल खेळत आहेत की ज्यामुळे तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशा बदलून जाणार आहे. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा बदल फक्त चांगलाच असेल असं नाही, तर यामध्ये गूढ आणि थोडी भीती वाटणारे सुद्धा गूढ लपलेले आहे. त्यामुळे तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांची हालचाल सांगते की येणारे काही दिवस तुमच्यातील अत्यंत काळजाला भिडणारे राहतील आणि अशा काही घडणार आहेत गोष्टी, त्याला तुम्ही कधी विचार करायला आणि गुडघे टेकवायला भाग पाडतील. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर तुमच्या हातातून ही सोन्यासारखी संधी सेकंदात दुसऱ्याच्या जुळीत जाऊ शकते आणि नंतर पश्चातापाशिवाय काहीही उरणार नाही. त्यामुळे हा मोठा धोका तुम्ही ओळखू शकणार नाही. अगदी मनापासून सांगते मित्रांनो, एकही सेकंद हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला रात्री झोपताना एकच खूप वेगळं आणि विचित्र स्वप्न सतत वारंवार पडत असेल, किंवा हे तुम्ही कधी कोणाला बोलला आहात का? स्वप्नात तुम्हाला एखादीच खूप जुनी व्यक्ती दिसते, एखादी अशी जुनी व्यक्ती, जुनी जागा जिथे तुम्ही वर्षानुवर्ष गेला होता ती समोर येते, किंवा लहानपणी हरवलेली एखादी वस्तू तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसू लागतील. हे स्वप्न अगदी साधं किंवा सहज आलेलं नक्कीच नाही, तर हा तुमच्या नशिबाने दिलेला एक फार मोठा गूढ संकेत आहे. जेव्हा एखादी जुनी जागा किंवा जुनी वस्तू स्वप्नात वारंवार यायला लागते, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तुमच्या आयुष्यातला भूतकाळातील काही उरलेल्या गोष्टी आता पूर्ण व्हायची वेळ आली आहे. ही अस्वस्थता उगाच नाही, तरी खूप मोठा वादळ तुमच्या आयुष्यात येणार आहे, जो जुन्या गोष्टी वाहून नेईल आणि नवीन रस्ता उघडून देईल. हे स्वप्न तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुमच्या भविष्यात एक फार मोठा धक्का आणि त्यासोबतच एक नवीन वळण वाट पाहत आहे. तुमचं मनातून खूप अस्वस्थ होतं, पण या अस्वस्थतेमागे खूप मोठे रहस्य आता लपले आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच काळात तुमच्या भूतकाळातील एक जुनी तुटलेली किंवा हरवलेली व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे. ती व्यक्ती तुमचा जुना मित्र असू शकते, एखादे जुने नातेवाईक असू शकते, किंवा ज्याच्यासोबत तुमचं पूर्वी पटत नव्हतं असं एखादा जुना सहकारी असू शकते. सावध रहा. हा काळ काही लोक गोड बोलून जवळ येण्याचा प्रयत्न करतील, पण घाबरू नका. हा काळ या अदृश्य शत्रूचा मुखवटा फाडणे शक्य असेल, कारण तुमच्या गुप्त शत्रूचे मनसुबे आता धुळीला मिळतील. ही व्यक्ती जेव्हा अचानक तुमच्यासमोर उभी राहील, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल आणि आश्चर्य वाटेल, कारण ज्या माणसाशी संपर्क तुमचा पूर्णपणे तुटला होता, तो माणूस पुन्हा आयुष्यात कसा आला हा प्रश्न तुम्हाला पडेल. पण ही भेट अचानक झालेली नाही, तर नशिबाने रचलेला हा एक प्रकारचा फार मोठा प्लॅन आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन आशेचा किरण घेऊन येणार आहे, ज्या जुन्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या येण्याने तुमच्या मनातल्या अनेक जुन्या जखमा तर भरतीलच, पण तुमच्या आयुष्यातल्या बंद पडलेल्या वाटासुद्धा अचानक खुल्या होतील. पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या जुन्या व्यक्तीच्या पुनर्मिलनामुळे तुमच्या करिअरमधील अडचणी मुळापासून उपटून फेकून देईल. तुमचे करिअर आणि व्यवसायामध्ये अडकलेले सगळे कामे आता रॉकेटच्या वेगाने पूर्ण होऊ लागतील. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमची जी काही कामे थांबली होती, जिथे पैशांचा किंवा कागदपत्रांचा खोळंबा झाला होता, ते सगळे अडथळे आता एका क्षणात दूर होतील. सर्वत्र तुमच्या कामाचा उडणारा डंका पाहायला मिळेल आणि तुमचा विजयाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. ही जुनी व्यक्ती तुम्हाला अशी काही मदत करेल किंवा असा काही मार्ग दाखवेल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक नवी दिशा मिळेल. जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल, तर तिथेही तुम्हाला अचानक एक खूप मोठी खुशखबर मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या कामाचं कौतुक प्रत्येक जण करेल. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळतील आणि जुने ग्राहकसुद्धा
पुन्हा तुमच्याकडे परत येतील. तुमचा आत्मविश्वास आता इतका वाढेल की तुम्ही कठीण अडचणींवर सहज मात कराल. आणि कुटुंबाच्या बाबतीत सांगायचे झाले तर ज्या लोकांनी आजपर्यंत तुमच्यावर टीका केली, तुम्हाला कमी लेखलं, तेच लोक आता तुमची प्रगती ही शत्रूसाठी सर्वात मोठी चपराक ठरेल. कुंभराशींच्या मित्रांनो, आनंदाचा सुवर्णकाळ सुरू होईलच, पण त्याआधी तुमच्या आयुष्यात आता काट्याऐवजी फुलाची पायघडी पडेल आणि ती पायघडी घातली जाईल आणि घरात आनंदाची नवीन सुनामी पाहायला मिळेल. कुंभराशींच्या मित्रांनो, विशेषतः हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. महिलांना समाजात आणि घरात खूप मोठा मानसन्मान मिळेल. त्याची प्रत्येक इच्छा आता हळूहळू पूर्ण व्हायला सुरुवात होईल. घरातून जर काही वाद किंवा काही भांडणे झाली असतील तर ते सगळी आता मिळतील आणि नात्यांमध्ये एक नवीन गोडवा निर्माण होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. मनाला एक वेगळीच भावनिक समाधान देखील लाभेल. कुंभराशींच्या मित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. याची तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून वाट पाहत होता. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा आता कायमची नाहीसा होईल आणि मानसिक तणावाचे आता डरकाळी किंवा एक भीती दूर होईल. तुमचा आत्मबल वाढेल, विचार शांत होतील आणि डोक्यावरचा प्रचंड भार उतरल्यासारखा तुम्हाला वाटेल. कुंभराशींच्या मित्रांनो, जुने आजार किंवा आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारी आता हळूहळू गायब होतील. शरीरात एक नवीन ऊर्जा आणि उत्साह भरल्यासारखा वाटेल. त्यामुळे तुम्ही रोजची कामे अधिक आनंदाने आणि वेगळी करू शकाल. मनातील सगळी भीती निघून गेल्यावर तुम्हाला एक छान आणि प्रसन्न अनुभव येईल. या सगळ्यात सर्वात मोठा धमाका होणार आणि तो म्हणजे पैशांचा पावसाने दरवाजा उघडणार आहे. थेट कुबेराची कृपा तुमच्यावर होणार असून तुमची तिजोरी तुडुंब भरून वाहू लागेल. तुमचा कुठेतरी अडकलेला जुना व्यवहार, जुनी जमीन किंवा जुनी गुंतवणूक ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती, तिथूनच अचानक मोठा पैसा तुमच्या हातात येईल आणि तुमचे जुने पैसे व्याजासहित परत मिळणार आहेत. अचानक मिळालेल्या पैशामुळे तुमच्या आर्थिक अडचणी कायमच्या नष्ट होतील. तुम्ही जर कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचा नफा अबोलपणे तुम्हाला मिळायला हवा. धनलाभ तुम्हाला थक्क करून सोडेल. हा अचानक झालेला धनलाभ तुम्हाला सर्व पैशांची चिंता एका क्षणात मिटवून टाकेल. तुमच्या बँकेतील शिल्लक रक्कम वाढेल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या खूप सुरक्षित वाटू लागेल. कुंभराशींच्या मित्रांनो, हा सगळा चमत्कार आणि हा मोठा बदल फक्त ब्रह्मदेवाने आणि महादेवाच्या तुमच्यावर असलेल्या अथांग कृपेमुळे शक्य होत आहे. श्रावण महिन्यातील पवित्र दिवसांमध्ये महादेवाचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आला आहे आणि भगवान भोलेनाथ तुमच्या अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि तुमच्या वर्षाच्या कष्टाचे फळ आता जे तुम्हाला देत आहेत. महादेवाची कृपा तुमच्या पाठीशी असल्यामुळे कोणतेही नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजर तुमचे काहीही वाकड करू शकत नाहीत. तुमच्या आयुष्यात येणारे सगळे अडथळे महादेव स्वतः दूर करत आहेत. पण इथे खूप महत्त्वाची सावधगिरी बाळगावी लागेल. कुंभराशींच्या मित्रांनो, ही सावधगिरी अत्यंत गरजेची आहे आणि एक गूढ चूक अजिबात करू नका. तुमची एखादी योजना कोणासमोर उघड करू नका. हे महागात पडणारी चूक आहे. त्यामुळे पूर्णपणे गुप्तता पाळा. तुमचे प्लॅन्स कोणालाही सांगू नका. मंगळागौरी व्रताच्या दिवशी तुमच्या डोक्यात प्रचंड राग किंवा चिडचिडपणा येऊ शकते, पण त्या दिवशी रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. घाई गडबडीत घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा तोंडून निघालेला एक वाईट शब्द तुमच्या या मोठ्या संधीचा घात करू शकतो. कोणाशीही वाद घालू नका. शांत राहणे, आपल्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवा. जर तुम्ही या दिवशी संयम ठेवला तर येणारा काळ पूर्णपणे तुम्हाला असेल. या संपूर्ण बदलानंतर तुमचं जीवन संपूर्ण बदलून जाणार आहे. एक उच्च आणि भव्य स्तरावर तुमची जीवनशैली पोहोचणार आहे. तुमच्या राहणीमानाचा दर्जा बदलेल. समाजात तुमची एक नवीन आणि एक मोठी ओळख तयार होईल. ज्या गोष्टींची तुम्ही फक्त स्वप्न पाहत होता त्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या प्रत्यक्षात समोर उभे राहतील. तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदी आणि समृद्ध होईल आणि तुम्ही आयुष्याच्या एका अशा वळणावर असाल जिथे फक्त आणि फक्त यश आणि समाधान असेल. हा सगळा योग अधिक शुभ करण्यासाठी आणि महादेवाचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी एक सोपा उपाय नक्की करा. येणाऱ्या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करा आणि जवळच्या शिवलिंगावरती जाऊन शुद्ध जल अर्पण करा. सोबतच अत्यंत श्रद्धेने 3 बेलपत्र वहा आणि मन लावून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा अगदी सोपा आणि साधा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर पळून जाईल आणि महादेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील. कुंभराशींच्या मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.